आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। पलूसमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी तिसऱ्या दिवशीही एकही अर्ज दाखल नाही। 139 अर्जाची विक्री। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने पलूस तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून उमेदवारी अर्ज विक्रीच्या पहिल्या 3 दिवसातच इच्छुकांचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे। तालुक्यात 4 जिल्हा परिषद गट आणि 8 पंचायत समिती गणांसाठी ही निवडणूक होत असून अवघ्या 96 तासात तब्बल 139 अर्जांची विक्री झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। निवडणूक विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार पहिल्या 2 दिवसात 65 अर्जांची विक्री झाली होती। मात्र तिसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी अर्ज खरेदीसाठी इच्छुकांनी एकच गर्दी केली। सोमवारी एकाच दिवशी जिल्हा परिषदेसाठी 41 आणि पंचायत समितीसाठी 33 अर्जांची विक्री झाली। आतापर्यंत एकूण 73 जिल्हा परिषद आणि 66 पंचायत समिती अशा एकूण 139 अर्जांची विक्री पूर्ण झाली असली तरी अद्याप एकाही उमेदवाराने अधिकृतपणे अर्ज दाखल केलेला नाही। ही वेट अँड वॉचची भूमिका राजकीय रणनीतीचा भाग मानली जात आहे। तालुक्यातील प्रत्येक गट आणि गणात उमेदवारांची मोठी फौज निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज आहे। सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आपली मोर्चे बांधणी तीव्र केली असून पक्षांतर्गत बंडाळी रोखण्याचे मोठे आवाहन नेत्यांसमोर असणार आहे। केवळ पक्षाचे अधिकृत उमेदवारच नव्हे तर अपक्ष लढू इच्छिणाऱ्यांनीही आत्तापासूनच गावोगावी बैठकांचा धडाका लावून मतदारांशी वैयक्तिक संपर्क साधण्यावर भर दिला आहे। स्थानिक विकासाचे प्रलंबित मुद्दे आणि वर्चस्व टिकवण्याची जिद्द, त्यामुळे ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे। अर्ज विक्रीच्या पहिल्या टप्प्यात मिळालेल्या प्रतिसादामुळे येत्या काळात अर्ज भरण्याच्या आणि माघारीच्या प्रक्रियेत मोठ्या राजकीय उलथापालथी होण्याची दाट शक्यता आहे। तालुक्याचे राजकीय भवितव्य ठरवणाऱ्या या आखाड्यात कुणाचे पारडे जड ठरणार आणि कोण बाजी मारणार याकडे आता संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे।